मतदानाची तारीख आता जसजशी जवळ येत चालली आहे तसा प्रचारामध्ये सुद्धा चांगलीच रंगत येते। प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये सर्वच पक्ष आपल्या बिग गन्स मैदानात उतरवतील। 4 तारखेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा गाजवणार आहेत महाराष्ट्रात। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यावर टीका केली आहे। लाट आहे तर त्यांच्या सभांची गरजच भाजपला का वाटते असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय। तर मोदींनी सभा घेऊन काही फरक पडणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलंय। मोदी जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहेत। त्यांची पहिली सभा 4 तारखेला कोल्हापूरला होईल, त्यानंतर बीड आणि मुंबईला सभा होईल आणि जवळपास 13 तारखेपर्यंत मोदीजींच्या 22 सभा या महाराष्ट्रामध्ये होतील। भारतीय जनता पक्ष जे सांगतोय आणि ज्या जोरावरती त्यांनी युती तोडली की महाराष्ट्रामध्ये लाट आहे, जर लाट आहे तर पंतप्रधानांच्या इतक्या सभांची आवश्यकता तुम्हाला का भासली? आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीतरी कोणताही पंतप्रधान एवढा सभा घ्यायला आले होते का? आणि मग लाट आहे तर मग 8 काय 10 काय 24 काय हे जे काय आकडे येत आहेत तर एवढ्या सभांची आवश्यकता तुम्हाला का भासते? यावेळची जी महाराष्ट्राची निवडणूक आहे ती काही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याच्यासाठी मोदी येथील असे काय मला स्थिती दिसत नाही। शेवटी इथलंच नेतृत्व या ठिकाणी त्या संबंधीचे निर्णय घेतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।